चालू आठवड्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने पैठण तालुक्याला जबर तडाखा दिलाय। या नैसर्गिक आपत्तीमुळे फळबागांसह शेतातील सर्वच पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून हातातोंडाशी आलेली पिके अक्षरशः मातीमोल झाल्याने बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडलाय। या अवकाळी पावसाचा फटका केवळ शेतीपुरताच मर्यादित न राहता वीटभट्ट्यांनाही बसलाय। तालुक्यातील 50हून अधिक लहान मोठ्या वीटभट्ट्यांवरील कच्चा माल पूर्णपणे चिखलात परिवर्तित झाला असून अनेक ठिकाणी पेटलेल्या भट्ट्याही भिजल्यात। हंगाम संपण्यासाठी अवघा 1 महिना शिल्लक असताना झालेल्या नुकसानीमुळे भट्टीधारकांना मोठा आर्थिक फटका बसलाय। या संदर्भात वीटभट्टी असोसिएशनच्या वतीने आमदार विलासबापू भुमरे तसेच तहसील प्रशासनाला निवेदन देण्यात आलंय। वीटभट्टी मालक संतोष सव्वाशे आणि वीटभट्टी चालक मालक संघटनेचे अध्यक्ष संदीप आहेर यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या निवेदनात तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना योग्य भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान या अवकाळी पावसामुळे स्थानिक तसेच परप्रांतीय हजारो मजुरांवरही मोठा परिणाम झाला असून त्यांच्या रोजगारावर संकट आलंय। गौतम बनकर, MCN न्यूज, पैठण।